रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा किंवा फाल्गुन महिन्याचा मासारंभ या दिवशी संत परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे संत निळोबाराय यांचा पुण्यतिथी दिवस. त्यानिमित्ताने निळोबाराय यांच्या जीवनचरित्रावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. सर्वप्रथम मी संत निळोबाराय यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथे अनेक संत झाले. वारकरी संप्रदायात तर ही यादी खूप मोठी आहे. त्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत तुकाराम महाराज व याच परंपरेमध्ये महत्वाचे मानले गेलेले संत म्हणजे श्री संत निळोबाराय होत. मी यापूर्वीच आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे त्यांची पुण्यतिथी ही फाल्गुन मासारंभाच्या दिवशीच संपन्न केली जाते. तर या निमित्ताने आपण त्यांच्या जीवनचरित्राचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेतो आहोत. संत निळोबारायांचा अधिकार मोठा असूनही तसं जर पाहिलं तर अन्य संतांच्या तुलनेमध्ये निळोबारायांचा म्हणावा तेवढा वारकरी संप्रदायामध्ये प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रभर व्हायला हवा तितका झालेला आपल्याला दिसत नाहीये. यापूर्वीच्या म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींपासनं ते अनेक संतांच्या जन्म आणि निर्वाणाच्या बद्दलचे आपल्याला पुरावे किंवा त्याबद्दलचं माहिती मिळते. परंतु या संत परंपरेमध्ये सगळ्यात शेवटी होऊन गेलेले संत निळोबाराय असून देखील त्यांच्या जन्माबद्दल आणि निर्वाणाबद्दलचं शक किंवा इसवी सनाची तिथीची माहिती खऱ्या अर्थानं प्राप्त होत नाहीये. म्हणजे निळोबारायांच्याकडं किती मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष झालं हे यातनं आपण लक्षात घेतलं पाहिजे. निळोबांचे पंतू पांडुरंग यांनी निळोबांच्या जीवनावर ओवीबद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. पण त्याची पुसटशी ओळख वारकरी संप्रदायाला मात्र झालेली नाहीये. तो जेव्हा प्रकाशित होऊन पुढे येईल तेव्हा निश्चितपणे याची माहिती सगळ्यांना होईल असं वाटतं. बाबाजी मकाशीर यांच्या वंशामध्ये मुकुंद पंत हे जन्माला आले. मुकुंद पंत जे होते ते स्वभावाने अत्यंत सात्विक होते, देवभक्त होते. ते घोड नदी काठी शिरूर गावी राहत असत. कोण? मुकुंद पंत. कारण येथील कुलकर्णी पद हे मकाशीर घराण्याकडे होतं. आलटून पालटून ते भाऊबंदीकडे जात असे. त्यांना अनेक वर्ष संतान झालं नाही. कुणाला? मुकुंद पंतांना. गावाच्या एका टोकाला रामलिंगाचं मंदिर होतं. त्याची सेवा मुकुंद पंत कित्येक वर्षापासून करत होते, तेही निरपेक्ष वृत्तीनं. पत्नी आपल्या पतीला म्हणायची, अहो माझी एक विनंती रामलिंगांच्याकडं मांडा ना. आणि ती विनंती ही होती की लग्न होऊन आपल्याला खूप वर्ष झाले परंतु पोटी अपत्य नाही आहे, तर याबद्दलची माझं गारानं तुम्ही रामलिंगांच्या कानावरती घालावं. आता शेवटी ईश्वराला काहीच न मागणारे हे मुकुंद पंत पण पत्नीचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी रामलिंगांच्या समोर मांडलं आणि ते म्हणाले की हे देवा, 12 वर्ष तुझी सेवा केलेली आहे, निरपेक्ष वृत्तीने केलेली आहे, मी काहीही मागत नाही आहे, पण पत्नीचं जे म्हणणं आहे ते तुझ्या या ठिकाणी समोर मांडतो आहे. आणि त्यांनी सांगितलं की पत्नीचं म्हणणं असं आहे की आम्हाला आतापर्यंत एकही अपत्य प्राप्ती नाही आहे. तेव्हा पत्नीचं म्हणणं तू जरा मला असं वाटतं की गांभीर्यानं ऐकून लक्षात घ्यावंस अशा प्रकारे मुकुंद पंतांनी आपल्या पत्नीचं म्हणणं रामलिंग देवाच्या समोर मांडलं. आणि शेवटी 12 वर्ष तपश्चर्या म्हणा किंवा रामलिंगांची सेवा केल्यामुळे 12 वर्षाच्या नंतर रामलिंग हे त्यांच्या स्वप्नामध्ये आलेले आहेत आणि स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला, तुला महान भगवत भक्त असा पुत्र होईल आणि तो तुझ्या घराण्याची कीर्ती करेल. अशा प्रकारे रामलिंगांनी
मुकुंदपंतांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिलेला आहे। आणि खरोखर तसं सांगितल्याप्रमाणे रामलिंगाच्या कृपेनेच या ठिकाणी मुकुंदपंतांना पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे। रामलिंग हे मुळात महादेवाचे अवतार म्हणून त्यांचं नाव निळकंठ अशा पद्धतीने त्या जन्मलेल्या मुलाचं नाव निळकंठ ठेवण्यात आलं। परंतु लोक मात्र त्यांना निळकंठ म्हणण्याऐवजी निळोबा अशाच नावाने संबोधत असत आणि मग तेच नाव रूढ झालं निळोबा राय या पद्धतीनं। तसं पाहिलं तर निळोबा हे जन्मताच तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे होते। मुलाला उत्तम प्रकारचं संस्कृत ग्रंथाचं शिक्षण मुकुंदपंतांनी दिलेलं आहे। रामलिंगाची सेवा आपले वडील करतात, त्यांच्याबरोबर हा मुलगा मंदिरामध्ये जातोय आणि मुलाच्या मनावर देखील या ठिकाणी रामलिंगांच्या पूजेचं संस्कार लहानपणापासूनच झालेले आहेत। वयाच्या 18व्या वर्षी मुलाचा म्हणजे निळोबाचा विवाह मैनाबाईशी आई वडिलांनी करून दिलेला आहे। मैनाबाई देखील अत्यंत ग्रहकृत्य दक्ष आणि पती सेवेमध्ये मग्न असणाऱ्या अशा स्त्री होत्या। पुढे थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी निळोबारायांचे आई वडील लग्नाच्या नंतर थोड्याच दिवसामध्ये देवाघरी गेलेले आहेत। असेच एकदा ते देवपूजा करीत बसले होते। इकडे चावडीमध्ये सरकारी अधिकारी तपासणीसाठी येऊन बसला। चावडीवरून निळोबांना बोलावायला माणूस आला, कारण कुलकर्णीपद त्यांच्याकडे होतं म्हणून या ठिकाणी अधिकाऱ्यानं चावडीवर बसून निळोबारायांना बोलवण्यासाठी माणूस त्यांच्या घरी पाठवला। पण निळोबा देवपूजा करीत बसले होते, ते काही बोलवूनही गेले नाहीत। म्हणण्यापेक्षा निळोबारायांच्या पत्नीनंच बाहेरून सांगितलं की नाही, ते मध्ये पूजा करत बसलेले, ते काही येऊ शकत नाहीयेत। आणि मग काही चांडाळ चौकडी प्रत्येक गावामध्ये असते, त्या चौडीवरच्या अधिकाऱ्याला चांडाळ चौकडी सांगायला लागली की हे मुद्दाम येत नाही, कारण त्यांना जो काही कुलकर्णी पदाचा हिशेब आहे तो बरोबर ठेवलेला नसेल म्हणून तो येत नसेल। अशा पद्धतीनं काही जणांनी त्या अधिकाऱ्याला लावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पुढे स्वतः कोतवालच या ठिकाणी निळोबारायांना बोलवण्यासाठी त्यांच्या घरी आलेले आहेत आणि दारातूनच तो ओरडायला लागलेला आहे की तुला देवपूजा जर एवढी महत्वाची होती तर मग कुलकर्णी पद कशासाठी स्वीकारलेलं आहे। आणि अशा पद्धतीनं अपमानास्पद शब्दांचा उच्चार आणि अधिकारी वाणीने नको ते शब्द निळोबारायांच्याकडे हा कोतवाल बोलून गेला। आणि नंतर निळोबाराय आपली पूजा संपल्याच्या नंतर चावडीवर आलेले आहेत आणि पूर्ण हिशोब जो काय येतो त्या अधिकाऱ्याच्या समोर ठेवला, पण त्यांच्या मनाला वेदना झालेल्या आहेत आणि ते वेदनातलं हे मन घेऊन देवाच्या पुढे गेले आणि म्हणले, देवा तुझ्या पूजेतही विघ्न यावं का रे। पूजा झाल्यावर मग ते चावडीवर जातात, हिशोब देतात, मी याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे गावच्या पाटलाला आणि गावकऱ्यांना ते निरोप देतात की आपण सगळ्यांनी रामलिंगाच्या मंदिरात यावं। पाटलांना आणि गावकऱ्यांना कळत नाही की निळोबा आपल्याला रामलिंगाच्या मंदिरामध्ये का बोलवत असावेत, परंतु बोलवलं तर चला म्हणून पाटील आणि गावकरी त्या मंदिरामध्ये येतात आणि तिथं आल्याच्या नंतर या ठिकाणी निळोबाराय काय करतात तर या कुलकर्णी पदाचा राजीनामा आपल्या पाटलाच्या आणि गावकऱ्यांच्या समोर देऊन मोकळे होतात। ते म्हणतात, नको, मला जर देवपूजा करण्यामध्ये या कामामुळे अडचण येत असेल, मला देवाचं जर भजन पूजन करता येत नसेल तर मला असलं हे कुलकर्णी पद नको आहे। आणि म्हणून ते त्या ठिकाणी रामलिंगाच्या साक्षीनं हे काम सोडून देतात। आणि घरी येताना त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न होतो की पत्नीला आपण हे राजीनामा दिलेला किंवा हे पद सोडलेलं आवडेल का। नक्कीच आवडणार नाही, कारण स्त्रिया ह्या व्यवहारी असतात, संसारी असतात। आणि आता ती काय म्हणते की असा विचार करून ते घरी येतात, पत्नीला हे सगळं झालेलं सांगून म्हणतात की बघ, असा मी राजीनामा दिलाय, मला असं वाटतं की आता इथं न राहता आपण देवा आणि भजन धर्म करावा। पत्नी उलट या गोष्टीचं स्वागत करते आणि म्हणते की तुमचीच मी पत्नी आहे, मी सुद्धा तुमच्या या निर्णयामध्ये सामील आहे। आणि हे ऐकल्याच्या नंतर निळोबारायांना अत्यानंद होतो की पत्नीनं आपला निर्णय स्वीकारलेला आहे। आणि मग या ठिकाणी शेवटी ते आपलं जे गाव आहे ते गाव सोडतात, पिंपळनेर आणि पारनेर या ठिकाणी येतात। आता ते तीर्थयात्रेला बाहेर जायचं ठरवूनच, आणि तिथं आल्याच्या नंतर पूर्वीपासूनच कधी पंढरपूरला इकडं तिकडं जायचं असेल तर
पारनेरला एखादा मुक्काम ते करायचेच, त्यामुळं पारनेरच्या अनेक लोकांचा त्यांचा पहिलाच परिचय झालेला होता. आताही ते पिंपळनेर सोडून पारनेरला आलेले आहेत आणि पारनेरला त्या ठिकाणी त्यांच्या परिचयाच्या लोकांची भेट होते. इथले जे पाटील आहेत या ठिकाणी निळोबारायांना म्हणतात की नाही, आता आम्ही तुम्हाला या पारनेर मधून दुसरीकडे राहायला जाऊ देणार नाही आहेत. निळोबाराय म्हणतात नको, मला असं अडकून टाकू नका आपण. निळोबारायांनी त्यांची पत्नी पारनेर राहायला तयार नाही आहेत, पण पाटलाचा आणि पारनेरच्या अनेक लोकांचा आग्रह असा आहे की नाही, तुम्ही इथंच राहिलं पाहिजे. आणि मग सगळ्यांचा आग्रह त्यांना मोडवला जात नाहीये आणि पुढे निळोबाराय हे पारनेरला आपल्या पत्नीसह राहायला येतात. यात्रा करीत करीत पंढरपूर, आळंदी व नंतर ते देहूला येतात. देहूला तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांची त्यांना भेट होते. दोघांच्या मध्ये चर्चा होते. पुढे नारायण महाराज आणि निळोबाराय तीर्थयात्रेच्या निमित्तानं सोबतच जायला लागलेले आहेत. नारायण महाराज तुकाराम महाराजांचे सुपुत्रच आहेत. तुकाराम महाराजांचं चरित्र, एक एक लीला, एक एक कर्तृत्व त्यांचं निळोबारायांच्या समोर या ठिकाणी त्यांचे सुपुत्र नारायण महाराज मांडतायत आणि निळोबाराय तुकाराम महाराजांचं हे सगळं चरित्र वह्या बुडवलेल्या काढल्यापासून सगळं ऐकून निळोबारायांच्या मनामध्ये आणि विचारांमध्ये फक्त संत तुकाराम महाराजच बसतात. त्यांना असं वाटतं की कधी एकदा मी तुकाराम महाराजांना भेटू. आणि मग त्यांचं मन केवळ तुकाराम महाराजांच्याच आठवणीनं या ठिकाणी भारून जातं. ते प्रत्येकाला विचारतात की माझे तुकाराम महाराज भेटले का, तुकाराम महाराज दिसले का. आणि अशा पद्धतीनं तुकाराम महाराजांना कुठं पाहिलात का, असं सगळीकडे ते विचारायला लागलेले आहेत. आणि शेवटी निळोबाराय या मतापर्यंत येऊन पोहोचतात की हे तुकाराम महाराज, तुम्ही मला दर्शन द्या. तुम्ही जर मला दर्शन देणार नाहीयेत तर मी हे जग किंवा प्राणत्याग करतो. आणि खरोखरच निळोबाराय उपोषणाला बसलेले आहेत तुकाराम महाराजांच्या दर्शनाच्या साठी. शेवटी बरेच दिवस ते उपोषण करत आहेत. निर्वाणच मानलेलं आहे त्यांनी की मला महाराजांनी दर्शन द्यावं. शेवटी भक्तातला हा अर्थ का हो देवाच्या कानावर जातोच. देवाला वाटतं की नाही, आता आपण जाऊन निळोबाला भेटलं पाहिजे आणि त्याचं उपोषण सोडलं पाहिजे. म्हणून पंढरीचे पांडुरंग या ठिकाणी निळोबाला भेटायला येतात आणि म्हणतात मी साक्षात पांडुरंग तुला भेटायला आलेलो आहे, तेव्हा आपण हे उपोषण सोडावं, कारण उपोषणामुळे आपलं शरीर कृश झालेलं आहे आणि मी साक्षात परमेश्वरच तुला भेटलेलो आहे. तेव्हा आता तुकाराम महाराजांच्या भेटीचा आग्रह सोडून द्या, कारण एकदा वैकुंठाला गेलेला माणूस पुन्हा कस काय परत येईल. तेव्हा तू काही आग्रह करू नका, माझी भेट आपल्याला झालेली आहे. परंतु निळोबाराय म्हणतात की नाही, मला तुकाराम महाराजांनाच भेटायचं आहे. आणि उलट देवाला उलट घेतात ते की बोलावीला वाचून कस काय आलास तू, तुला मी कुठं बोलवलेलं होतं, मी तुकाराम महाराजांना बोलवलेलं होतं आणि तू कस काय आलास, तुझ्या भेटीची मला काही आवड नाहीये. आणि मग असं म्हणून देवाला नाकारतात आणि तुकाराम महाराजांच्या भेटीचा आग्रह धरतात. मग तुकाराम महाराजांकडे देव जातात आणि म्हणतात निळोबा काही ऐकत नाहीये, तुमचं दर्शन घ्यायचं म्हणतोय, जा तुम्ही. तेव्हा तुकाराम महाराजांना वाईट वाटतं. महाराज देवाला म्हणतात, देवा अहो साक्षात तुम्ही भेटून देखील तुमचा मला वाटतं की निळोबाने एका अर्थानं अवहेलना केलेली आहे, याचं मला वाईट वाटतं. तेव्हा देव म्हणतात असं काही नाही आहे, मला माझ्या अपमानापेक्षा तुमचा तो जो काही भेटीचा साठी तुमच्यासाठी उत्सुक आहे याचा मला आनंद आहे, कारण मला माझ्यापेक्षा माझ्या भक्ताचा आदर केलेला आवडतो आणि निळोबा तुमचा आदर करतात, याबद्दल मी नाराज नाही आहे, मी आनंदी आहे आणि तुम्ही जाऊन निळोबांना भेटावं. आणि म्हटल्याप्रमाणे शेवटी तुकाराम महाराजांना वाटतं की आता आपण गेलंच पाहिजे आणि म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी त्याचा सगळा धावा निळोबारायांचा ऐकून त्यांना भेटायला येतात. आणि अगोदरच उपोषणामुळं निळोबाराय त्यांचं शरीर क्षीण झालेलं आहे. एके दिवशी ते अर्धवट निद्रेच्या अवस्थेमध्ये आहेत. अशाच अवस्थेमध्ये टाळचिपऱ्यांचा आवाज त्यांना ऐकू येतो निळोबारायांना, कारण टाळचिपऱ्या घेऊन साक्षात तुकाराम महाराज त्यांना भेटायला आलेले आहेत. तुकोराबाराय आलात म्हणत निळोबांनी
तुकोबारायांचे पाये धरलेले आहेत, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. गुरुदेव मला उपदेश द्या म्हणतात, माझ्यावर अनुग्रह करा म्हणून तुकाराम महाराजांना विनवणी करतात. मला पदरात घ्या म्हणतात, तुमचा शिष्य म्हणा. तुकाराम महाराजांनी प्रसन्न होऊन निळोबारायांना प्रसाद दिलेला आहे. निळोबाला कपाळी बुका लावलेला आहे व आपल्या मुखातला तांबूळ निळोबांच्या मुखात घातलेला आहे. आपल्या मुखातला तांबूळ काय केला तर निळोबांच्या मुखामध्ये घातलेला आहे व हातावर ही प्रसाद ठेवलेला आहे. बऱ्याच वेळाने निळोबा भानावर आले. सहज त्यांचं लक्ष आपल्या हाताकडे गेलं. तो तळहातावर त्यांना तांबूस डाग दिसला. मग मात्र त्यांना सर्व प्रसंग आठवायला लागला की तुकाराम महाराजांनी आपल्याला इथे येऊन भेट देऊन गेलेले आहेत. आणि मग इतका आनंद त्यांना झाला की मला तुकोबांचे दर्शन झाले, मला तुकोबांनी दर्शन दिले, असा आनंदमय उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला आहे. पुढे तुकोबांनी घरी भोजनास येण्याची विनंती केली. या ठिकाणी निळोबांनी तुकाराम महाराजांना घरी भोजनास येण्यासाठीची विनंती केलेली आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की ठीक आहे, मी नक्की इथून पुढे 8 दिवसात या ठिकाणी तुझ्या घरी निळोबा येतो, त्याची काही चिंता करू नका. आणि 8व्या दिवशी खरोखरच तुकाराम महाराज या ठिकाणी निळोबारायांना भेटायला येणार आहेत. सगळी तयारी निळोबारायांनी त्यांच्या पत्नीने केलेली आहे. पण त्याच दिवशी दुर्दैवाची घटना घडते. निळोबारायांचा मुलगा अचानक मृत्यू पावतो. आता एकीकडे मुलगा मेलेला आहे आणि दुसरीकडे तुकाराम महाराज आपल्या घरात येतात. हा आनंद आहे. म्हणजे दुःख सुख मिश्रित अशा प्रकारचं अवस्था निळोबारायांची झालेली आहे. तरी परंतु आपल्या मुलाच्या मरण्यापेक्षाही तुकाराम महाराज येत आहेत याचा आनंद दोघे पती पत्नीला होतो. स्वयंपाक करतात. तुकाराम महाराज आल्याच्या नंतर त्यांना जेवायला वाढतात. तुकाराम महाराजांच्या लक्षात येतं की अघटित घडलेलं आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुमच्या मुलालाही जेवायला बोलवा. तेव्हा दोघे झोपले म्हणतात. मुलगा ते म्हणतात नाही, उठवा आणि जेवायला बोलवा. आणि मग लक्षात येतं शेवटी संतच आहेत, द्रष्टे असतात संत. तुकाराम महाराजांना कळतं आणि मग महाराज त्या जिथं प्रेत पडलेलं होतं तिथे येतात आणि आवाज देतात, बाळा उठ, तुला भूक लागली असेल ना. आणि तुकाराम महाराजांनी आवाज दिल्याबरोबर हा मेलेला मुलगा उठून बसतो आणि या ठिकाणी निळोबारायांनी त्यांच्या पत्नीला गगनात मावेन असा आनंद होतो. आणि अशा प्रकारचा हे त्यांच्या चरित्रामध्ये घडलेली घटना आपण सगळ्यांना माहीत असेल. पुढे एक त्यांच्या चरित्रामध्ये असं सांगितलं जातं की त्यांच्या मुलगी विवाह योग्य झालेली आहे. महाराज कीर्तन प्रवचनामध्ये भक्तीमध्येच घडून जातात. पत्नीला वाटतं की मुलगी वयात आलेली आहे, तिचं लग्न झालं पाहिजे. शेवटी निळोबाराय जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा ते पांडुरंगाचं स्मरण करतात. ते म्हणतात की आता मुलगी वयात आली आहे, देवा तिच्या लग्नाचं कसं करायचं. अनेकांच्या समोर हा विषय मांडतात. तेव्हा बेला या गावचे कुलकर्णी घराण्यातील मुलगा अविवाहित असल्याचं समजतं आणि मग त्या मुलाशी या ठिकाणी निळोबारायांच्या मुलीचं लग्न लावलं जातं. लग्नाच्या वेळेला बराच खर्च येणार आहे, व्यवस्था करावी लागणार आहे. आता हा खर्च कसा करायचा, त्याचबरोबर ही व्यवस्था कशी करायची अशी चिंता निळोबारायांना सतावते आहे. त्यावेळेला या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंग हे विठ्ठल भटाचं रूप घेतात आणि हा विवाह सोहळा संपूर्ण संपन्न करण्यासाठी स्वतः उभा राहून हा विवाह सोहळा अत्यंत आनंदाने परिपूर्ण अवस्थेत संपन्न करतात. आणि नंतर निळोबांच्या लक्षात येतं की देवाला माझ्या मुलीच्या विवाहासाठी विठ्ठल भट्टाचं रूप घेऊन या ठिकाणी स्वतः काम करावं लागलेलं आहे. पुढे ते आषाढी कार्तिकीला वारीला जाताना पिंपळनेरला पिंपळेश्वराच्या मंदिरामध्ये नेहमीच मुक्काम करत असायचे. तसेच एके दिवशी ते निघालेले आहेत. आषाढीच्या म्हणा कार्तिकीच्या म्हणा वारीला जाता जाता पिंपळनेरला पिंपळेश्वरच्या मंदिरामध्ये मुक्कामाला थांबलेले आहेत. त्यावेळेस ते पिंपळेश्वरचे पाटील रामचंद्रराव गाजरे नावाचे त्यांना कुष्ठरोग झालेला आहे. रामचंद्र पाटील हे अत्यंत सदन अशा प्रकारचे आहेत. धनधान्यांनी समृद्ध अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. परंतु कुष्ठरोगामुळे ते फारच जीवन जगावं की मरावं अशा अवस्थेत येऊन ठेपलेले आहेत. शेवटी निळोबाराय पिंपळेश्वराच्या मंदिरात आहेत, तिथं जा
काही उपाय होतो का बघा, बाकीच्या औषधाने ते काही उपाय झालेला नाहीये, असं जेव्हा रामचंद्रांना सांगितलं जातं तेव्हा हे पाटील निळोबारायांच्याकडे येतात. निळोबाराय देवाकडं मागणी म्हणतात की देवा रे असं का केला, हे उणे पण का ठेवलं या रामचंद्र पाटलांच्याकडं. आणि मग देवांची कृपा होते म्हणा, निळोबारायांची संतांची कृपा होते आणि याचा कुष्ठरोग बरा होतो. महाराज तिथून पुढे पंढरपूरला जातात. पंढरपूरहून वापस येताना या ठिकाणी या पाटलांना मात्र वाटतं, कुणाला, रामचंद्ररावांना वाटतं की नाही आता आपण महाराजांना आपल्या मूळ गावी त्यांच्या पिंपळनेरला ठेवून घ्यावं. आणि ते पंढरपूरहून निळोबारायांच्या वापस येण्याची वाट पाहत लागलेले आहेत. शेवटी सगळं गाव आणि रामचंद्र पाटील राहण्यासाठी व्यवस्था करून देतो म्हणतात आणि देवाची ही अशीच इच्छा आहे असं जेव्हा सगळे सांगतात तेव्हा आता निळोबाराय पिंपळनेरलाच राहण्याचा नंतर निर्णय घेतात. आणि रामचंद्ररावाचे चिरंजीव भुलोजी बुवा हे पुढे निळोबारायांचे शिष्यही झालेले आहेत. आता निळोबाराय हे पिंपळनेरकरांचं सर्वस्व बनलेले आहेत. सगळ्यांना निळोबारायांचं महत्व लक्षात यायला लागलेलं आहे. अशामध्येच हळूहळू दिवस जात राहिलेली आहेत. निळोबाराय आता वृद्ध अवस्थेला पोहोचलेले आहेत पती पत्नी. तेव्हा निळोबारायांना खुरहुर लागते की आता वय झालेलं आहे आणि आता वय झाल्यामुळं मी काही पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन किंवा वारीला जाऊ शकत नाहीये. देवा असं का करतोस रे तू, आता मला तुझं कसं दर्शन होईल. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये सारख्या खंत वाटायला लागते. एके वेळेस निळोबाजी दिंडी घेऊन पंढरपूरला गेलेले आहेत. तिथे जाऊन देवाला म्हणतात, देवा तुझे चरण मला आता दुरावरावर म्हटल्यावर कसं व्हावं. तेव्हा देव म्हणतात, चिंता करू नकोस निळोबा, मी या ठिकाणी रुक्मिणीसह तुझ्या घरी येऊन राहतो आणि पिंपळनेरला पण प्रति पंढरपूरचा या ठिकाणी स्थान मिळवून देतो. असा शब्द या ठिकाणी निळोबांना प्रत्यक्ष पांडुरंग देतात. पुन्हा सकोबंताबरोबर निळोबा पिंपळनेरला परत येतात. पुन्हा निळोबा पांडुरंगाला दर्शन देण्यासाठी आवाहन करीत आहेत. तेव्हा देव म्हणाले, विठ्ठलवाडीच्या सरोवरामधून मला व देवीला म्हणजे पत्नीला घेऊन जा, तुझ्या घरी माझी स्थापना कर. शेवटी फारच इच्छा निळोबारायांची आहे की मला आता देवाचं दर्शन पंढरपूरला जाऊन होणार नाही आहे आणि देवानं तर शब्द दिलाय की मी तुझ्या घरी येऊन राहतो म्हणून. पुन्हा विठोबांचं स्मरण केल्यामुळं ते स्वदृष्टांत देऊन सांगतात की अशा ठिकाणच्या डोहामध्ये विठ्ठलवाडीच्या सरोवरामध्ये या ठिकाणी मी आणि रुक्मिणी दोन्हींच्या मूर्ती आहेत, ते घेऊन तुझ्या घरी जाऊन स्थापना कर, मी तिथे येऊन राहायला तर आम्ही दोघे तयार आहोत. स्वप्नामध्ये दृष्टांत देतात. ह्या झोपेतून उठल्याच्या नंतर निळोबाराय नाचायला लागतात, आनंद वाटायला लागतो. सकाळी उठून हा वृत्तांत ते भुलोजी पाटलांना सांगतात आणि नंतर सगळ्या गावकऱ्यांना ही गोष्ट माहिती होते आणि तळेगावच्या दिशेने जाऊन काही जणांनी या डोहामध्ये या दोन्ही मूर्तींना शोधण्याचा प्रयत्न करतात. काही लोक म्हणतात की नाही, या डोहात आम्ही कित्येक वेळेस गेलोय, कुठल्या मूर्ती वगैरे नाही आहेत. परंतु निळोबारायांना विश्वास आहे, स्वप्नामध्ये सांगितल्याप्रमाणे नक्कीच या तळेगावच्या या डोहामध्ये मूर्ती सापडतील. आणि खरोखरच जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या डोहामधनं विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती त्यांना प्राप्त होतात. परंतु तळेगावकर मंडळी, आमच्या गावातल्या ह्या मूर्ती आहेत, आम्ही काही तुम्हाला पिंपळनेरला नेऊ देणार नाही, तर साडून बसतात. शेवटी निळोबाराय देवाला या ठिकाणी विनवणी करतात की देवा आता करायचं काय. तेव्हा देव पुढे अशी आणखीन या ठिकाणी लीला करतात. तळेगावकरांना ते मूर्ती उचलण्यासाठी सांगितलं जातं. प्रत्येक जण मूर्ती उचलण्याचा प्रयत्न करतो, परंतु मूर्ती काही उचलल्या जात नाहीयेत. आणि मग या ठिकाणी तळेगावकरांच्या लक्षात येतं की अरे काहीतरी हे वेगळंच आहे. आणि मग या ठिकाणी पिंपळनेरचे लोक त्या मूर्ती उचलतात आणि सन्मानानं या ठिकाणी आपल्या गावाकडे घेऊन येतात. 2-4 दिवस निळोबारायांचे कीर्तन आणि उत्सव या ठिकाणी मूर्ती आणल्याच्या नंतर गावामध्ये संपन्न केला जातो. पुढे ठरवलं जातं की आता याच्यासाठी आपण मंदिरही उभं केलं पाहिजे. त्या मूर्ती आणून पहिल्यांदा घरात त्यांची स्थापना केली जाते. ज्याप्रमाणे या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या घरी खंड्याच्या रूपामध्ये देवानं काम केलं, तसं सकोपंत हे निळोबांचे सगळ्याच प्रकारची सेवा करत असतात. इव्हन जमा खर्च असो, स्वयंपाकाचा सगळा खर्च
हे सखोपंतच करतात. मंदिर बांधकामाच्या कामाला सगळेजण लागू असं म्हणतात. सगळेजण सरळ हाताने मदत करून आता आपण मंदिर बांधू अशा प्रकारचा विचार करतात. नगरला निळोबारायांना काही पैसे या मंदिरासाठी देणगी गोळा करण्यासाठी जाण्याचं सांगितलं जातं. निळोबाराय नगरला येतात आणि तिथे येऊन या ठिकाणी कीर्तन सुरू करतात. भक्त मंडळी जमलेली आहे. बराच वेळ झाल्यामुळे कोतवाल ते कीर्तन बंद करण्यासाठी सांगायला येतात, परंतु कीर्तन काही बंद होत नाही. पुढे राग तो बंद करायला येतो. आलं तर इथं आल्याच्या नंतर काहीच आवाज येत नाही, टाळ मृदंग वगैरे काही. आणि बाहेर गेल्यानंतर मात्र कीर्तन सुरू असल्यासारखं ऐकायला येतं. यामुळं कोतवाल द्विधावस्थेमध्ये पडतो आणि देवाच्या कृपेमुळं म्हणा आणि रात्रभर या ठिकाणी निळोबारायांचं कीर्तन सुरूच राहतं. कोतवालाला ते बंद करता येत नाहीये. असाही एक त्यांच्या जीवनातली लीला त्यांच्या चरित्रामध्ये आलेली आहे. देऊळ बांधायचं मनावर घेतल्याच्या नंतर भोलोजी पाटलांनी मंदिरासाठी स्वतःची जागा दिलेली आहे. मंदिर हळूहळू उभं राहायला लागलेलं आहे, परंतु कामगाराला द्यायला पैसे त्यांच्याकडे राहिलेले नाही आहेत निळोबांकडून. ते आता मग हे बांधकाम करायचं कसं असा विचारात आले की पुन्हा निळोबाराय देवाला साकडं गेलतात की देवा बाबा आता हे मंदिर कसं पूर्ण होणार, तूच हे पूर्ण कर. मग हळूच या ठिकाणी एक सावकार होऊन देव येतात आणि त्या सगळ्या कामगारांचे किंवा मंदिर पूर्ण करण्यासाठीचा खर्च सावकाराकडूनच केला जातो. आणि या ठिकाणी पुढे एक प्रसंग सांगितला जातो की निळोबांच्या घरची गरिबी आहे. उठसूट लोकांचे संत मंडळी येणं जाणं वाढलेलं आहे. मग घरामध्ये धनधान्य नसायचं. बाई राग करायच्या पत्नी. त्यावेळेला शेवटी आता काय होणार म्हणून देवाला साकडं घातल्यानंतर देवानं वाण्याचं रूप घेऊन या ठिकाणी पाठीवर गोणी आणून धनधान्य पुरवण्याचं कामही केलेलं आहे. ज्याप्रमाणे नामदेव महाराजांच्यासाठी देव वेळोवेळी नामदेवांनी हाक मारली की प्रत्येक प्रकारचं काम करायचा, तशाच प्रकारचं निळोबांच्यासाठी देखील देवानं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. निळोबांना देवी देखील प्रसन्न होती असं त्यांच्या चरित्रात सांगितलं जातं. निळोबारायांचे जे काही अभंग आहेत ते सखोपंतांनी लिहिण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या निर्वाणाचा असा नेमका दिवस सांगितला जात नाहीये. मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे त्यांच्या जन्म आणि निर्वाणाच्या बाबतीमध्ये निश्चित असं सांगितलं जात नाही. आषाढीस काला करण्याचा मान पैठणकरांना गोपाळपुऱ्यामध्ये आहे, तर या ठिकाणी कार्तिकीस गोपाळपुऱ्याला काला करण्याचा मान पिंपळनेरकरांना प्राप्त झालेला आहे. हे खरं कशामुळं वैभव प्राप्त झालं तर ते निळोबारायांच्यामुळं. भागवत बुवा पिंपळनेरकर, हबप लक्ष्मण बुवा पिंपळनेरकर, वैकुंठवासी एकनाथ बुवा, वैकुंठवासी कृष्णनाथ बुवा यांनी निळोबारायांचं या ठिकाणी कार्य सर्वदूर पोहोचवण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. दर फाल्गुनात निळोबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने पिंपळनेरला साजरी होत असते. निळोबांनी फाल्गुन वद्य द्वितीयेस आपला देह ठेवला असं म्हणतात. तुकाराम महाराज देखील याच दिवशी वैकुंठास गेले. ते याच दिवशी निळोबांनी आपल्या गुरूंची पुण्यतिथी शुभ म्हणून त्याच दिवशी महानिर्वाण केलं. अशा प्रकारचा एक विचार प्रवाह मानला जातो. निळोबाच्या पुण्यतिथीचा उत्सव फाल्गुन वद्य द्वितीय ऐवजी शुद्धामध्ये करण्याचं ठरविलं. शुद्धातले पहिले 3 दिवस हा उत्सव आजही पिंपळनेरला होत असतो. पुण्यतिथीचा दिवस एक व उत्सव दिवस वेगळा अशा पद्धतीनं तिथे साजरा केला जातो. वेगळा या ठिकाणी यात्रेच्या पहिल्या दिवशी हैबत बाबांची दिंडी पिंपळनेरला येते. 3 दिवस मंदिरामध्ये सतत विना पहारा उभा असतो. यावेळी आसपासच्या दिंड्या देखील आलेल्या असतात. निळोबाच्या निर्वाणीनंतर त्यांचे नातू मुकुंद पंत यापूर्वी म्हटल्याप्रमाणे यांनी प्रयत्न करून निळोबांच्या समाधीची जागा मिळविलेली आहे आणि तेथे वृंदावन बांधलेलं आहे. हे बांधकाम साधारणपणे शके ते 1703 दरम्यान झालं असं सांगितलं जातं. आता त्यांचे वंशज परोपरीनं या ठिकाणी निळोबारायांचं कार्य प्रचार प्रसारित करण्याचं काम करतायत. निळोबाचे औरस वंशज भागवत बुवा पिंपळनेरकर यांनी पिंपळनेरचं वर्णन करताना लिहिलं होतं. साधे सुरम्य किती पिंपळनेर क्षेत्र, शेपाली कही वट पिंपळ ते पवित्र, वाहे प्रसन्न जल दक्षिण वाहिनीचे,
स्नानासवे हरती दोषची मानवाचे, अशा प्रकारे पिंपळनेरचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी निळोबारायांचं चरित्र इथे आपल्याला पाहता येतं. व्हिडिओ आपल्याला इतक्याच वेळापर्यंत आपण प्रत्येक व्हिडिओ बनवतो. या व्हिडिओचं देखील क्षमता संपलेली असल्यामुळे निळोबारायांच्या अभंगांच्या बद्दलचा विचार मला घ्यायचा होता, परंतु आता अन्य व्हिडिओमध्ये आपण निळोबारायांच्या अभंग रचनेबद्दलचा विचार करूया. निळोबारायांनी अनेक अभंग रचले, ज्या अभंगांच्या वरती आज वारकरी संप्रदायामधील अनेक कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन करतात. असे हे वारकरी संप्रदायातील तसं पाहिलं तर ज्ञानदेवांच्या परंपरेतील सगळ्यात शेवटचे परंतु अत्यंत महत्त्वाचे संत असलेले निळोबाराय यांचा संक्षिप्त जीवनपट आणि त्यांचं कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हा व्हिडिओ श्रवण करून निळोबारायांच्या स्मरण करावं आणि पुण्य आपण आपल्या पदरात पाडून घ्यावं असे आपल्याकडनं नम्र अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. निळोबा महाराज की जय.